दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून एक खुलासा आलेला आहे. याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सूर्य हॉस्पिटलचे डॉक्टर्स आहेत. सर, काय सांगाल? अप्रत्यक्षरित्या जे आहे ते तुमच्यावर त्यांनी आरोप केलेला आहे की सिझेरियन नंतर जे आहे ते सर्व घटना जी आहे ती घडलेली आहे. मी अप्रत्यक्षरित्या दीनानाथ रुग्णालयाने जे आहे ते आता सूर्य हॉस्पिटलवर ब्लेम केलेलं आहे. नक्की काय सत्य आहे? त्यांच्या विषयी आम्ही बोलू इच्छित नाही, पण आमच्याकडे पेशंट आल्यानंतर आम्ही जी काही त्याला मदत करण्याची गरज आहे, क्लिनिकली त्याला स्टेबल करणं, त्यानंतर डिलिव्हर करणं, त्यानंतर बाळांचा जन्म झाल्यानंतर त्यांना NICU मध्ये ट्रीटमेंट देणं, ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर केलेल्या आहेत. याबद्दल तुम्ही नातेवाईकांशी सुद्धा बोलू शकता. रुग्णाचे नातेवाईक तुम्हाला याबद्दल अधिक माहिती देतील. पण त्यात एक असा देखील उल्लेख केलेला की शस्त्रक्रिया झाली त्यानंतर कॅन्सर देखील लपून ठेवण्यात आलेला होता. नक्की कॅन्सरचं ते पेशंट होतं की नव्हतं? नाही, त्याबद्दल आम्ही बोलू शकत नाही, कारण इमर्जन्सीमध्ये पेशंट आमच्याकडे डिलिव्हरीसाठी आलेला आहे. आता इतर हॉस्पिटल किंवा इतर कोणी व्यक्ती, डॉक्टर्स काही वेगळ्या प्रकारे भूमिका मांडत असतील त्यांची, तर तो त्यांचा प्रश्न आहे. त्याबद्दल आम्ही बोलू शकत नाही. पण जे सिझेरियन नंतर ही जी सर्व घटना आहे ती घडल्याचं दीनानाथ रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलंय, त्यावर नक्की तुमचं काय म्हणणं असेल? नाही, डिलिव्हरी नंतर पेशंट स्टेबल होता, पेशंटला त्रास व्हायला लागला, त्यानंतर पुन्हा आमच्या ICU टीमने त्याला स्टेबल करण्याचे प्रयत्न केले, स्टेबल केला. त्यानंतर आम्ही पेशंटला आमच्या डॉक्टरांनी कार्डियाक काही इश्यू आहे का सस्पेक्ट केल्यामुळे मणिपाल हॉस्पिटलला कार्डियाक फॅसिलिटी जवळपास अवेलेबल असल्यामुळे आमच्या ॲम्ब्युलन्समधून आमचे डॉक्टर सोबत होते आणि तिथपर्यंत पोहोचवलेलं आहे पेशंट. आता दीनानाथ रुग्णालयाकडून तुम्हाला तुमचं नाव असं जे आहे ते खुलाशामध्ये आले, तुम्ही काय ॲक्शन जी आहे ती घेणार आहे? नाही, आता ते बोललेत, त्यावर आम्ही अद्याप विचार केलेला नाहीये. पण असं कोणी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं हे कॉमन आहे. त्यामुळे आम्ही त्याबद्दल काही जास्त बोलू इच्छित नाही. आरोप प्रत्यारोप जरी कॉमन असली तरी घटना गंभीर आहे. दोन्ही रुग्णालय जे आहे ते त्याचा त्यामध्ये संबंध येताना आपल्याला पाहायला मिळतो. नाही, आता पेशंट जो आहे हा दीनानाथ रुग्णालयामधनं ससून नंतर आमच्याकडे आलेला आहे. आम्ही एवढंच म्हणू शकतो की पेशंटच्या हितासाठी जे काही करणं गरजेचं होतं ते आमच्या हॉस्पिटलने केलं आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.